तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळची झाडू पोछा आंघोळी झाल्यानंतर देवपूजा करून घेतली ना तर मग दुसऱ्या कामाला एक नाही सोपं पडतं सगळी कामं करायला. तर आज गुरुवार होता तर स्वामींचा अभिषेक करून ना छान अशी देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये ना आज मटकीला मोड आलेलं होतं. त्याच्यामध्येच कांदा, टॅमॅटो, काकडी, गाजर, कोथिंबीर, लिंबू, नमक घालून ना छान असं मिक्स करून की नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर एक नाही दुपारच्या वेळेला एक शेवायची खीर बनवायची होती, कारण सकाळी डब्यासाठी भाजी चपाती बनवलेली होती. म्हणलं आज गुरुवार नैवेद्यासाठी ना थोडंसं गोड काहीतरी बनवायचं म्हणून मस्त अशी खीर बनवलेली होती. स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला, दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. थोडं रेस्ट झाल्यानंतर ना मग इथं एक मुगा नीट करायला घेतलेलं, कारण भरपूर दिवस झालं घराकडून आणलेलं होतं आणि ते पिशवीत बांधून ना तसंच ठेवलेलं होतं. ते नीट करून घेतलं आणि त्यांनी शेकने कलिंगडाचं एक एक पीस काढून खात होता. त्यामुळे म्हणलं चला सगळंच कापून एक ना डब्यामध्ये पीस पीस भरून ठेवूया, म्हणजे त्याला व्यवस्थित खाता पण येईल. त्याच्यानंतर परत त्याला खेळायला जायच्या अगोदर ना भूक लागलेली होती म्हणून त्याला मॅगी बनवून दिलेली. मिशोवरून एक नाही टॉप मागवलेला होता, तेच मी आलेला होता म्हणून म्हटलं चला खोलून बघूया. मी 2-3 ड्रेस मागवलेले होते पण इतकी क्वालिटी बेकार आलेली होती ना त्यामुळे धाडसच होत नव्हती मागवायची. पण आमच्या शेजारच्या ताईंनीनं मागवलेलं होतं आणि ते दिसायला पण छान दिसत होतं आणि त्याची क्वालिटी पण छान होती. आणि ती व्हाईट व्हाईट दिसतं ना त्याच्यावरनी पूर्ण धागा एकने कढाई केलेली होती, त्यामुळे एकने अजूनच सुंदर दिसत होतं. ते घालून बघितलं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला जास्त भूक नव्हती त्यामुळे एकने मस्त अशी गरमागरम खिचडी बनवलेली होती. त्याच्यावर तूप टाकून खाल्लं ना तर एकदम छान लागते. तर मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.